करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव आज साजरा होणार आहे। रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे। नयनरम्य आतिषबाजी, विविधरंगी रोषणाई, फुलांच्या पायघड्यांसह आकर्षक रांगोळी यंदाच्या रथोत्सवानंतर नेत्रदीपक आतिषबाजी होणार आहे। लाखो भाविकांच्या हृदयातून दुमदुमणारा चांदभरचा गजर, विविधरंगी सासनकाठ्या, गुलाल खोबऱ्याची अविरत उधळण अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची जैत्र यात्रा उत्साहात संपन्न झाली। याच यात्रेचे ड्रोन दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। ज्योतिबा यात्रेमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 5000हून अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत। यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 267 कर्मचारी तैनात झालेले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध लिमये यांनी दिली आहे। हर हर महादेव, श्री मल्लिकार्जुन महाराज की जय या जयघोषामध्ये अक्कलकोटमध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मल्लिकार्जुन यात्रेची सांगता झाली। मानाचा नंदीध्वजाच्या भव्य मिरवणुकीत रथोत्सवांनाही सांगता करण्यात आली। यावेळेस मल्लिकार्जुन महाराज की जय या जयघोषामध्ये सारा आसमंत दुमदुमून गेलेला। शिरूरमध्ये कवठे येमाई गावामध्ये श्री येमाई देवीच्या यात्रेनिमित्त पालखी काढण्यात आली। यावेळेस पारंपरिक तालवाद्य वाजवून पालखीचं सर्वांनीच लक्ष वेधून घेतलं। दरम्यान यावेळेस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले।